मुगाची भाजी जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल ना, तर मस्तपैकी ही मूग डाळीपासून मस्त खमंग, खुसखुशीत आणि तितकीच तोंडाला चव बनणारी रेसिपी करू शकता. त्यासाठी मूग डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून ती 3 ते 4 तास भिजवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती ओबड-दोबड वाटून घ्यायची. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा धने हे सगळं ओबड-दोबड वाटून घ्यायचं. त्यानंतर वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, कढीपत्त्याची काही पानं तोडून घालायची आणि वाटून घेतलेलं सगळं मिश्रण, चवीनुसार मीठ आणि थोडीशी अखंड डाळ पण घालायची, जेणेकरून आपल्या रेसिपीला छान चव आणि टेक्स्चर पण येतं. 1 ते 2 चमचा पण तांदळाचं पीठ घालायचं. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बघा कडकडीत 2 ते 3 चमचे तेल घालायचं. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर गरमागरम तेलामध्ये मस्तपैकी छोट्या-छोट्या आकाराचे हे मूग डाळ भजी तयार करून घ्यायचे. ह्या भजीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे सोडा नाही आहे, तरीही हे भजी ना वरून कुरकुरीत आणि आतून मस्त लुसलुशीत होतात. अगदी मस्त लागतात गरमागरम. तर ह्या पावसात तुम्ही नक्की एकदा हे भजी करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कळवायला विसरू नका.